वळूयात पुढच्या बातमीकडे। काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड आणि रोहित पवारांनी मुंबईतील पोलिसांच्या कारवाईवरून प्रश्न उपस्थित केलाय। दरम्यान एका पोलिसानं महिला आंदोलकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप वर्षा गायकवाडांनी केलाय, तर पोलिसावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। सीजेपीच्या समर्थनात मुंबईत झालेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। एका पोलिसाने महिला आंदोलकाशी गैरवर्तन केल्याचा आरोप राजकीय नेते करत असून या पोलिसांच्या अटकेची मागणी केली जाते। दिल्लीतील आंदोलनात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर देशभरातून जोरदार टीका झाली। मात्र दुसरीकडे मुंबईत शांतपणे आंदोलन होत असल्यानं मुंबई पोलिसांचं कौतुकही केलं जाते। त्याचवेळी मुंबईत झालेल्या एका आंदोलनावेळी एका पोलिसाने महिला आंदोलकाशी गैरवर्तन केलं असा आरोप करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी एक पोस्ट करत गंभीर आरोप केले। काय म्हणाल्या वर्षा गायकवाड? मुंबई पोलीस हे कसलं वर्तन आहे? एक पुरुष पोलीस अधिकारी एका तरुण महिला आंदोलकाशी अशा प्रकारे धक्काबुक्की का करत आहे? तोही आपल्या महिला सहकार्यावर ही जबाबदारी का सोपवत नाही? त्याच्यावर काय कारवाई केली जाईल हे अजिबात स्वीकारार्ह नाही। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही काळिंबा फासलं। ज्या ठिकाणी महिलांकडे किंवा मुलींकडे वाकड्या नजरेने बघितलं तर सुद्धा कडेलोट केला जायचा आणि चौरंग केला जायच्या, अशा महाराष्ट्रामध्ये आज आम्हाला सांगायला लाज वाटते की आमच्या मुली सुरक्षित नाहीयेत। त्यांच्याबरोबर आंदोलनामध्ये ज्या तऱ्हेने वर्तन होतं, गैरवर्तन होतं ते लाजिरवाणं आहे। महिला खासदारांबरोबर दिल्लीमध्ये प्रिय मावूच्या भयाची फटफटत घेतलं जातं, ते गैर आहे, हे मला या ठिकाणी सांगायचंय। गायकवाड यांच्या एक्सपोज नंतर रोहित पवारही मैदानात उतरले। त्यांनी थेट या पोलिसाला अटक करण्याची मागणी केली। रोहित पवारांची पोस्ट, हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली। कोण आहे हा नराधम? त्याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाणं कृत्य करतोय? हा पोलीस असेल तर पहिले याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा। एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे। रोहित पवार यांनी आरोप केल्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी मात्र पोलिसांची बाजू घेत रोहित पवारांवर आरोप केले। रोहित पवारांकडून राजकीय फायद्यासाठी मुंबई पोलिसांची बदनामी करण्याचा प्रयत्न। संबंधित पोलीस अधिकारी कोणत्याही महिलेशी गैरवर्तन करताना दिसत नाहीत। ते पोलीस निळ्या शर्टमधील व्यक्तीला पकडण्यासाठी धावत गेले। तुमच्या राजकीय फायद्यासाठी आणि स्वार्थी राजकारणासाठी मुंबई पोलिसांना बदनाम करू नका। तुमचं हे राजकारण बघून जनतेच्या डोक्यात तिडीक येते, हे लक्षात ठेवा। मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचं राजकारण थांबवा। दरम्यान हे राजकीय आरोप होत असताना कालच मुंबई पोलीस दलातील आणखी एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। आंदोलक विद्यार्थ्यांना पकडल्यानंतर हा पोलीस कर्मचारी त्यांना खिशात ड्रग्ज ठेवण्याची धमकी देत होता। काँग्रेससह राज ठाकरेंनी मागणी केल्यानंतर या पोलिसावर कारवाई करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली। त्यामुळे या नव्या व्हिडिओवर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान मुंबईतील आंदोलनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी यावर स्पष्टीकरण दिले। पोलीस हवालदार तरुणाला पकडण्यासाठी गेले तेव्हा मुलगी मध्ये आली। आंदोलन शांत झाल्यानंतर तरुण इतर मुलांना उकसावत होता असं सुद्धा पोलिसांचं म्हणणं आहे। हवालदार बल्लाळ निळ्या शर्टमधील या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी गेलेले असंही पोलिसांनी म्हटलंय। शिवाय पोलीस हवालदार बल्लाळ सध्या शिवाजी पार्क या ठिकाणी कार्यरत आहे। या सगळ्या प्रकारानंतर आता पोलिसांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। पोलीस हवालदार तरुणाला पकडण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी ही मुलगी मध्ये आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। आंदोलन शांत झाल्यानंतर तरुण इतर मुलांना उकसावत होता असंही यावेळी पोलिसांनी म्हटलंय। एकूणच यावर विरोधकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आवाज उठवल्यानंतर आता पोलिसांकडून या सगळ्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। आंदोलन शांत होतं, मात्र या ठिकाणी हा निळ्या शर्टमधील तरुण उकसावत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। दरम्यान सदर व्हिडिओ मार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जातोय। जेव्हा सदर अधिकारी एका आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता तेव्हा महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली। एक कथित व्यक्ती म्हणून तुम्ही व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणं अपेक्षित असतं। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची खात्री केली आहे असं उत्तर मुंबई पोलिसांनी रोहित पवारांना या सगळ्या प्रकारावरून दिलंय।